सकाळी उठल्यानंतरचा बराचसा वेळ तर माझा हेच स्वतःला समजवण्यात जातो की आता आपल्याला पुन्हा दुपारी झोपायचंय, आता आपण टिफिन बनवून घेऊया. आता मला खरंच माहित नाही की असं कोण कोण करतं, पण मी त्या कॅटेगरीत येते ज्या कॅटेगरीतल्या बायकांना आपला नवरा कामावर गेल्यानंतर पुन्हा झोपायची इच्छा ठेवतात. आता बघा, जे आहे ते आहे, जे असतं ना तेच माझ्या ब्लॉग मध्ये दिसतं. अरे देवा, शिंक पण आली. म्हणजे बघा, मी खरं बोलले की नाही? अरे नाही रे, हा तर एक निव्वळ योगायोग आहे. मी बोलले ना, नेहमी खरं बोलते. आता जर मी एवढं मेहनतीने टिफिन बनवतेच आहे, तर तुमच्यासोबत ना स्पेशल अख्खा मसूरची भाजी शेअर करते. आता ही स्पेशल यासाठी कारण याची ना एक स्टोरी आहे. आता स्टोरी सांगू की रेसिपी शेअर करू, स्टोरी सांगू की रेसिपी शेअर करू असं डोक्यामध्ये येते. चला स्टोरीच सांगते, रेसिपी काही तुम्हाला बघून बघून समजेलच, तेवढं तर तुम्ही हुशारच आहात नाही का? तर मी आणि माझे मिस्टर दोघं बाहेर गेलो होतो आणि मला माझे मिस्टर बोलतायत की चल मी तुला ना एका हॉटेलमध्ये घेऊन जातो, तिथे ना अख्खा मसूरची भाजी खूप जास्त भारी मिळते. तिकडे गेल्यावर माझ्या प्रत्येक घासासोबतच ना माझे मिस्टर या भाजीची तारीफ करतच गेले. मग मी त्यांना बोलले, यामध्ये इतकं स्पेशल काय आहे? मी तर याच्यापेक्षा पण मस्त अशी अख्खा मसूरची भाजी तुम्हाला घरीच बनवून देऊ शकते. तसं तर ती भाजी ना खरंच खूप जास्त टेस्टी होती, पण माझ्यासमोर माझे मिस्टर दुसऱ्या कोणाच्या तरी जेवणाची तारीफ करतायत हे मात्र मला पचन असं झालं होतं. मग काय थोडेफार इन्ग्रेडियंट ना इकडे तिकडे करून ना ही भाजी बनवली. आणि खरं सांगायचं तर जेव्हापासून ही भाजी मी घरीच बनवते तेव्हापासून आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलोच नाही. जेव्हा पण इच्छा होते तेव्हा ही भाजी मी घरीच रेडी करते. तर मंडळींनो, ही रेसिपी जास्त आवडली की माझी स्टोरी मला नक्की कळवा. ठीक आहे, बाय.